हॅलो फ्रेंड्स, आज आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट या टॉपिकबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कॉस्टशीट विचारले असेल किंवा कॉस्टशीट तयार कशी करायची हे पाहायचं असेल तर या टॉपिकमधील काही महत्त्वाचे पॉईंट ह्याचा फॉर्मॅट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. आता एलिमेंट ऑफ कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय तर किंमत. तर एखाद्या वस्तूची किंमत आपण कशी निश्चित करतो हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की तुम्हाला सांगितलं असेल की एक सायकल आहे, या सायकलची किंमत 1800 रुपये झाली होती आणि ती सायकल तुम्ही 2500 रुपयाला विक्री केली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 1800 रुपयाची सायकल होती, 2500 रुपयाला विक्री केली, म्हणजे आपल्या व्यवसायाला प्रॉफिट किती रुपये झालेला आहे? 700 रुपये प्रॉफिट झालेला आहे. हे आपल्या लक्षात पटकन येतं. परंतु या सायकलची किंमत 1800 रुपयेच कशी काय तयार निश्चित केलेली आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्याची कॉस्टशीट तयार करावी लागेल. आता सायकल तयार करण्यासाठी 1800 रुपये खर्च कसा आला हे आपण पाहूयात. पहिल्यांदा सायकल तयार करण्यासाठी जर तुम्ही सायकलचे स्पेअर पार्ट्स विकत आणत असाल आणि ती सायकल फक्त एकत्र करून व्यवस्थित तयार करून तुम्ही जर विक्री करत असाल तर त्या सायकलचे स्पेअर पार्ट्स किंवा जे रॉ मटेरियल आहे ते तुम्ही खरेदी करत असाल. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे लेबर्स आहेत, कामगार आहेत, जे सायकल जोडतात, त्यांचे लेबरचे जे खर्च आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करता. प्लस फक्त ह्याच्याने सायकल, समजा सायकलची रॉ मटेरियल आहे 1000 रुपये, त्याच्यानंतर लेबर चार्जेस समजा 200 रुपये दिले, तर फक्त तेवढाच खर्च विचारात घेतला जात नाही, तर आपण ज्या शॉपमध्ये आपण हे सायकल एकत्र करतोय किंवा ज्या शॉपमध्ये आपण हे काम करतोय त्या शॉपचं रेंट आपल्याला विचारात घ्यावं लागेल. जर ते शॉप तुमच्या स्वतःच्या मालकीचं असेल तर त्याचं डेप्रिसिएशन आपल्याला विचारात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर लाईट बिल असेल तर लाईट बिल आपल्याला विचारात घ्यावं लागेल. इतर कोण कामगार काम करत असतील, वर्कर्स काम करत असतील तर त्यांचा पगार आपल्याला याच्यामध्ये विचारात घ्यावा लागेल. जर एम्प्लॉईज कोण असतील तर एम्प्लॉईचा पगार आपल्याला विचारात घ्यावा लागेल. असे बरेचसे खर्च आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये विचारात घ्यावे लागतील. पण हे सर्व खर्च आपण एका सायकलमध्ये टाकणार का? नाही, तर प्रपोर्शनेटली, म्हणजे एका महिन्यामध्ये आपण किती प्रोडक्शन करतोय त्यावर डिपेंड आहे. जर आपण 100 सायकल एका महिन्यामध्ये तयार केल्या तर हा जो खर्च आहे हा 100 सायकलमध्ये आपण डिवाइड करणार. म्हणजे रॉ मटेरियल एका सायकल झालं, लेबर चार्जेस एका सायकल झाले, पण ते शॉपचं रेंट आहे, लाईट बिल आहे, हे आपण काय करणार? 100 सायकल्समध्ये आपण डिवाइड करणार आणि त्यानुसार आपण त्याची कॉस्ट निश्चित करणार. आणि ही कॉस्ट प्राईस फिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मार्जिन ॲड करतो आणि त्याची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राईस फिक्स करतो. मग या टॉपिकमध्ये आपल्याला कॉस्टशीट कशी तयार करतात किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्टशीट म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. आता कॉस्टशीटचा एक फॉर्मॅट, बेसिक फॉर्मॅट काय लक्षात ठेवायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा प्राथमिक किंमत आपण विचारात घ्यायची. त्यासाठी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस याचा विचार करतात. म्हणजे मी तुम्हाला हे मग सांगितलं त्या पद्धतीने याच्यावरून आपल्याला कोणती किंमत मिळते? प्राईम कॉस्ट, म्हणजे अगदी प्राथमिक किंमत मिळते. पण या किमतीला तुम्ही कॉस्ट म्हणू शकत नाही, या किमतीला आपण टोटल कॉस्ट म्हणू शकत नाही. ही फक्त बेसिक प्राईस झालेली आहे. याच्यामध्ये आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सगळे ॲड करायचे. म्हणजेच काय की इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यालाच आपण ओव्हरहेड्स म्हणतो, खर्च म्हणतो. हे सगळे खर्च ॲड केले की आपल्याला काय मिळते? टोटल कॉस्ट मिळते. मग इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच ओव्हरहेड्स म्हणजे काय? तर तुम्हाला यासाठी थोडासा फायनल अकाउंट माहिती असणं आवश्यक आहे. जर फायनल अकाउंट माहीत असेल तर हा पटकन फॉर्मॅट लक्षात येईल. अगदी माहीत नसेल तर लक्षात येणार नाही असं नाही आहे. पण फायनल अकाउंट जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामध्ये आपण पहिला अकाउंट तयार करतो ट्रेडिंग अकाउंट, दुसरा अकाउंट तयार करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ट्रेडिंग अकाउंटचे जे आयटम आहेत हे फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये घेतात. आणि प्रॉफिट अँड लॉसचे जे आयटम आहेत ह्याचं डिवायडेशन केलं जातं ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये आणि सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये. मग हे जर तुम्हाला लक्षात असेल, हे जर फॉर्मॅट तुम्हाला माहीत नसेल तर तो फॉर्मॅट पहा. आणि माहिती नसेल तरी सुद्धा मी आता एक्सप्लेन करून सांगणारच आहे. परंतु जर फायनल अकाउंटचा फॉर्मॅट तुमच्या लक्षात असेल तर हा पार्ट तुम्हाला यायचीच आहे. आता हे ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये आणि सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये करायचं आहे. मग याचा एक बेसिक फॉर्मॅट कसा तयार होतो तर मी सांगतो. कॉस्टशीटचा फॉर्मॅट सर्वांनी नेट समजून घ्या. कॉस्टशीटमध्ये सर्वात पहिल्यांदा येतं डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग या तिन्हीची जर आपण टोटल केली तर त्या टोटलला आपण म्हणतो प्राईम कॉस्ट. या टोटलला आपण काय म्हणतो? प्राईम कॉस्ट असं म्हणतो. तिन्हीची टोटल केली तर त्याला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. याच्यामध्ये ॲड पहिल्यांदा फॅक्टरी एक्सपेन्सेस ॲड करतात. कोणते एक्सपेन्सेस ॲड करतात? फॅक्टरीचे खर्च ॲड करतात. म्हणजे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. का त्याला दुसरा शब्द आहे वर्क कॉस्ट. काय शब्द आहे त्याला? वर्क कॉस्ट.
त्याच्यामध्ये ऍड आपण करतो ऑफिस एक्सपेन्सेस. फॅक्टरी नंतर कोणते एक्सपेन्सेस ऍड करतो आपण? ऑफिस एक्सपेन्सेस. पहिला ट्रेडिंग अकाउंटचे आयटम ऍड करायचे, मग प्रॉफिट अँड लॉस मध्ये फक्त ऑफिस एक्सपेन्सेस ऍड करतो. ऑफिस एक्सपेन्सेस ऍड केले की आपल्याला जी किंमत मिळते त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याला काय म्हणतात? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि त्याच्यामध्ये आपण सेलिंग एक्सपेन्सेस ऍड केले, विक्रीचे खर्च जर ऍड केले तर जी बेरीज येते त्याला आपण म्हणतो टोटल कॉस्ट. याला आपण काय म्हणतो? टोटल कॉस्ट. आणि या टोटल कॉस्टमध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन ऍड केलं की आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळते? सेल्स प्राइस मिळते. जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण काय म्हणतो? सेल्स प्राइस. मग या पद्धतीने आपण कॉस्टशीटचा फॉर्मॅट व्यवस्थित विचारात घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा इन डेप्थ जायचं असेल तर हा पहिला बेसिक फॉर्मॅट आहे. हा बेसिक फॉर्मॅट आहे. हा तुम्ही आधी परफेक्ट करून ठेवा. हा बेसिक फॉर्मॅट तुमचा परफेक्ट झाला की इन डेप्थ फॉर्मॅट म्हणजे याच्यामध्ये अजूनही काही आयटम आहेत ते तुम्हाला लक्षात घेता येते. तर हा पहिल्यांदा फॉर्मॅट तुम्ही काय करा? राईट डाऊन करून घ्या. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. ऍड फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे वर्क कॉस्ट मिळते. ऍड ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं. ऍड सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे टोटल कॉस्ट मिळते. प्रॉफिट ऍड केलं की आपल्याला सेलची व्हॅल्यू मिळते. जर तुम्हाला रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस आणि फिनिश गुड्स याचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल तर रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक असेल तर तो डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतात. वर्क इन प्रोसेसचा ओपनिंग आणि फिनिश ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल वर्क इन प्रोसेसचा तर तो फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये घेतात. आणि फिनिश गुडचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल तर तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर घेतात. ह्याचाही डिटेल फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. ह्याचाही आपण डिटेल फॉर्मॅट पाहणार आहोत. हा फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या. आता ह्याचा डिटेल फॉर्मॅट मी इथे लिहून दिलेला आहे, तो एकदा एक्सप्लेन करून सांगतो. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट म्हणतो, त्यालाच आपण कॉस्ट शीट म्हणतो. पर्टिक्युलर्स रुपीज 3 कॉलम करायचे. डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियलचं सुद्धा एक फॉर्मॅट आहे. तुमच्याकडे सुरुवातीला किती रुपयाचं रॉ मटेरियल होतं, खरेदी किती रुपयाचं केलेलं होतं, कॅरेज किंवा फ्रेट जे एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस असतील, परचेस ऑफ रॉ मटेरियल असेल ते खर्च ऍड करायचे. म्हणजे तुमचं टोटल मटेरियल तुमच्याकडे किती रुपयाचं होतं, त्यातरी शिल्लक किती राहिलेलं आहे हे जर काढलं तर तुम्ही वापरलेलं किती आहे ते तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे 10 सायकलचं मटेरियल होतं. ठीक आहे, खरेदी केलं तुम्ही 20 सायकलचं मटेरियल खरेदी केलं. म्हणजे एकूण तुमच्याकडे किती सायकलचं मटेरियल आहे? 30 सायकलचं मटेरियल आहे. आता तुम्ही किती सायकल तयार केलं हे लक्षात नाही येतं. तुम्ही जर शोधून काढलं की आपल्याकडे 5 सायकलचं मटेरियल शिल्लक राहिलं आहे, याचा अर्थ तुम्ही किती सायकलचं मटेरियल वापरलेलं आहे? 25 सायकलचं मटेरियल वापरलं. म्हणजे तुमच्याकडे किती सायकल तयार असणार आहेत? 25 सायकल तयार असणार आहेत. मग 25 सायकल तयार झाले असतील तर हा जो खर्च आहे मग अशी मी सांगितला हा किती सायकलमध्ये डिवाइड होणार आहे? 25 सायकलमध्ये डिवाइड होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल प्लस कॅरेज किंवा फ्रेट आणि मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे आपण किती मटेरियल कंझ्युम केलेलं आहे, युटिलाइज केलेलं आहे, वापरलेलं आहे हे आपल्याला मिळेल. आणि हे मटेरियल कंझ्युम किंवा मटेरियल युटिलाइज आपण कुठे घेतो? डायरेक्ट मटेरियलच्या कॉस्टमध्ये घेतो. डायरेक्ट मटेरियल नंतर डायरेक्ट लेबर. आता लेबरला बरीच नावं आहेत. डायरेक्ट लेबर म्हणू शकता, डायरेक्ट वेजेस म्हणू शकता, प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणू शकता किंवा त्याला मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणू शकता. हे शब्द लक्षात ठेवा. जर अनप्रोडक्टिव्ह असतील, इनडायरेक्ट असतील तर ते ह्याच्यात येत नाहीत, फॅक्टरीमध्ये येतात. ठीक आहे, हा आयटम डायरेक्ट लेबरचा. आणि त्याच्यानंतर येतात डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिन्हीची बेरीज म्हणजे आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळते? प्राईम कॉस्ट मिळते. आता प्राईम कॉस्टमध्ये ऍड फॅक्टरी एक्सपेन्सेस, त्याला फॅक्टरी ओव्हरहेड सुद्धा म्हणतात किंवा त्याला फॅक्टरी ऑन कॉस्ट सुद्धा म्हणतात किंवा त्याला वर्क ऑन कॉस्ट सुद्धा म्हणतात. अशी बरीच नावं आहेत, ती सगळी नावं लक्षात ठेवावी लागतील तुम्हाला. मग त्याच्यामध्ये इनडायरेक्ट वेजेस येतील, इनडायरेक्ट मटेरियल, पॉवर अँड फ्युल येईल, गॅस अँड वॉटर येईल, फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे कोल अँड कोक येईल. बरोबर, म्हणजे जे फॅक्टरीचे खर्च आहेत. म्हणून मी सांगितलं की तुमचा जर बेसिक फॉर्मॅट फायनल अकाउंटचं लक्षात असेल तर ट्रेडिंग अकाउंटचे नॉर्मली सर्व आयटम फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये येतात. ट्रेडिंग अकाउंटचे सर्व आयटम कोणत्या अकाउंटला येतात, कोणत्या एक्सपेन्सेसमध्ये येतात? फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये. इव्हन याच्यामध्ये डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी प्लांट सुद्धा येतो, हे लक्षात घ्या. डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी प्लांट असेल, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी असेल, हे फॅक्टरीमध्ये युटिलाइज करतो आपण. त्यामुळे त्याचं डेप्रिसिएशन सुद्धा फॅक्टरीमध्ये दाखवतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मायनस सेल ऑफ स्क्रॅप. हे सगळे आयटम आपण या लिस्टमध्येच दाखवतो. आता वर्क इन प्रोसेस खाली स्क्रॅप का घेतलेला आहे? तर माल तयार होतानाच काही स्क्रॅप माल तयार होतो. म्हणून सेल ऑफ स्क्रॅप असेल तर त्यातून काय करायचं आहे? मायनस, कारण की ते आपलं उत्पन्न होणार आहे म्हणजे खर्च कमी होणार आहे.
मग या खर्चाची लिस्ट आपण आउटरला घ्यायची आहे आणि प्राईम कॉस्टमध्ये हे एक्सपेन्सेस ऍड केले की आपल्याला वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट मिळते. वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट मिळते. त्याच्यानंतर ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणतात त्याला. इथे मी फक्त ऑफिस एक्सपेन्सेस म्हणलेलं आहे. मग ऑफिसचे खर्च म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचे खर्च लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉसमध्ये दोन प्रकारचे खर्च असतात, ऑफिसचे आणि विक्रीचे. मग ऑफिसचे खर्च कोणकोणते असतात तर सॅलरी असेल, रेंट असेल, इन्शुरन्स असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, त्याच्यानंतर पोस्टेज, टेलिफोन, टेलिग्राम असतील, बरोबर. असे जे ऑफिसचे खर्च आहेत, ऑफिस एक्सपेन्सेस, सॅलरी एक्सपेन्सेस, हे सगळे खर्च घ्यायचे आहेत आणि त्याची बेरीज आउटरला घ्यायची आहे. आपण फॅक्टरीचे खर्च आउटरला घेत नव्हतो, पण हे आपण आउटरला घ्यायचे आहेत. त्याची जी बेरीज येईल त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात, म्हणजे उत्पादनासाठी झालेला खर्च, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ऍड करतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस करतो, म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे जेवढा माल आपण विक्री केलेला आहे त्याची किंमत मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सर्वात शेवटी आपण सेलिंग एक्सपेन्सेस ऍड करतो. मग विक्रीसाठी आपण कोणकोणता खर्च करतो तर ऍडव्हर्टाइजमेंट करतो, त्याला आपण फ्री सॅम्पल सुद्धा म्हणतो, किंवा कमिशन देतो एजंटला जास्तीत जास्त जेणे मग माल विक्री होईल, किंवा डिस्काउंट देतो आपण 50%, 60% डिस्काउंट देतो जेणेकरून मालाची जास्त विक्री होईल, किंवा आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो आपण, विक्रीवरील मालाचा खर्च असेल. त्याच्यानंतर असे बरेचसे खर्च आहेत जे आपण विक्रीसाठी करतो. ट्रॅव्हलर्स कमिशन असेल, एजंटचं कमिशन असेल, किंवा ट्रॅव्हलर्स सॅलरी असेल, बरोबर, सेल्समन सॅलरी असेल, हे विक्रीसाठी केले जाणारे खर्च आहेत. हे विक्रीसाठी केलेले खर्च आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, म्हणजे आपल्याला कोणती कॉस्ट मिळते, टोटल कॉस्ट मिळते. आणि टोटल कॉस्टमध्ये आपला प्रॉफिट मार्जिन ऍड केला की आपल्याला कोणती प्राइस मिळते, सेल्स प्राइस मिळते. तर हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि यानुसार तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्झाम्पल असतात. त्याच्यामध्ये फक्त कॉस्टशीट तयार केली जाते आणि एकामध्ये आपल्याला कॉस्टशीट किंवा एस्टिमेटेड कॉस्टशीट तयार केली जाते. पण पहिल्यांदा आपण सिंपल कॉस्टशीटचे एक्झाम्पल पाहणार आहोत. आधी हा बेसिक फॉर्मॅट लक्षात ठेवा, हा डिटेल फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता आपण एक्झाम्पलकडे जाणार आहोत. हा फॉर्मॅट बाजूला ठेवतो. आता एक्झाम्पल काय आहे ते व्यवस्थित नीट समजून घ्या. आता या कॉस्टशीटमध्ये अजूनही काही आयटम आहेत की जे आपण कॉस्टशीटमध्ये कधीच दाखवत नाही. तर त्यासाठी एक एक्झाम्पल घेतोय मी. मार्च 2017 या पेपरमधील एक्झाम्पल घेतोय. From the following information given, prepare a statement of cost showing prime cost, work cost, cost of production, cost of sales and profit for the year ended 31st December 2016. सिंपल एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. आता याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मी नाही फिलअप केलेली, ते बरोबर आहे की नाही ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना चेक करूयात. मग हेडिंग दिला मी कॉस्टशीट, हेडिंग दिलेला आहे कॉस्टशीट. फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2016. याच्यामध्ये दोन कॉलम केले आपण, रुपीजचे, आणि इकडे कॉलम झाला आपला पर्टिक्युलर्स. नीट समजून घ्या. पहिल्यांदा आपण घेतो डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर घेतो आपण डायरेक्ट लेबर, आणि त्याच्यानंतर घेतो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट मटेरियलसाठी कोणकोणत्या उपयोगी पडतील तर रॉ मटेरियल आपल्याला उपयोगी पडेल, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. तर डायरेक्ट मटेरियलची सुरुवात कशाने करतो आपण, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे 80,000 रुपये, 80,000 रुपीज. प्लस काय करतो आपण याच्यामध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, याच्यामध्ये रॉ मटेरियल परचेस दिलेला आहे 6,40,000. प्लस याच्यामध्ये आपण कॅरेज किंवा फ्रेट किंवा ऑक्ट्रॉय अशा आयटम विचारात घेतो. तर या उदाहरणामध्ये आपल्याला कॅरेज, फ्रेट किंवा ऑक्ट्रॉय असा कुठलाही आयटम दिलेला नाही, त्यामुळे तो काही घेत नाही आपण. बेरीज आली याची 7,20,000, 7,20,000 मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक किती आहे 1,20,000. मग 7,20,000 पैकी 1,20,000चा रॉ मटेरियल शिल्लक आहे, म्हणजे आपण प्रोडक्शनसाठी किती वापरलेलं आहे 6 लाखाचं वापरलेलं आहे. त्याला आपण म्हणतो मटेरियल कंझ्युम. कंझ्युम म्हणजे वापरणे, युटिलाइज करणे. म्हणजे डायरेक्ट मटेरियल आपण प्रोडक्शनसाठी किती रुपयाचं वापरलेलं आहे 6 लाख रुपयाचं मटेरियल वापरलेलं आहे. त्यानंतर सेकंड आयटम येतो आपला डायरेक्ट लेबर. त्याला आपण डायरेक्ट वेजेस सुद्धा म्हणतो, प्रोडक्टिव्ह वेजेस सुद्धा म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस सुद्धा म्हणतो. तर सांगितलेलं आहे वेजेस टू डायरेक्ट वर्कर्स किती सांगितलेलं आहे 4 लाख रुपये. वेजेस टू डायरेक्ट वर्कर्स 4 लाख रुपये.
आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस हा आयटम असेल तर घ्यायचा, नसेल तर नील म्हणायचं. कुठे तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असा वर्ड दिसत नाही, आउटरला पण नील म्हणलेलं आहे. मग 6 लाख आणि 4 लाख याची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज किती आलेली आहे, 10 लाख रुपये. याला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, प्राईम कॉस्ट. याच्यामध्ये ॲड काय करतो आपण, फॅक्टरी ओव्हरहेड्स. काय म्हणतो आपण, फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतो. आता यातले फॅक्टरीचे खर्च कोणकोणते आहेत बघा. आपण हा आयटम तर मटेरियल परचेस घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण वेजेस सुद्धा घेतलेले आहे. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसचा आयटम आहे, म्हणजे ऑफिसचा आयटम आहे. रिपेअर्स ऑफ मशीन. आता रिपेअर्स मशीन कुठे असते, फॅक्टरीमध्ये असते. मग रिपेअर्स असेल किंवा डिप्रिसिएशन असेल मशीनचं कुठे घेणार आपण, फॅक्टरीमध्येच घेणार आहे. किती रुपये आहे, 40,000 रुपये. यानंतर इनडायरेक्ट मटेरियल फॅक्टरीमध्येच घेणार आहोत आपण, कारण की डायरेक्ट मटेरियल आहे ते वरती घेतो आपण. इनडायरेक्ट मटेरियल आपण इथे घेणार आहोत. इनडायरेक्ट मटेरियल त्याची किंमत आहे 60,000 रुपये. इनडायरेक्ट वेजेस हा सुद्धा आपण फॅक्टरीमध्येच घेणार आहे. डायरेक्ट वेजेस आपण वरती घेतो. इनडायरेक्ट वेजेस आपण फॅक्टरीमध्येच घेणार आहोत, 50,000 रुपये. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. आता हा आयटम सर्वात महत्वाचा आयटम आहे. असे 2 आयटम आहेत, ते दोन्ही आयटम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा फॅक्टरीचा आयटम आहे, लक्षात घ्या. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा फॅक्टरीचा आयटम आहे. आणि असाच एक स्पेसिफिक आयटम येतो काउंटिंग हाऊस सॅलरी. काउंटिंग हाऊस सॅलरी हा ऑफिसचा आयटम आहे. परत रिपीट करतो मी, ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा फॅक्टरीचा आयटम आहे आणि काउंटिंग हाऊस सॅलरी हा ऑफिसचा आयटम आहे, हे लक्षात ठेवा. मग ड्रॉइंग ऑफिस सॅलरी हा फॅक्टरीमध्येच येतो. ड्रॉइंग ऑफिस सॅलरीज फॅक्टरीमध्ये येतो. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी त्याची रक्कम आहे 24,000 रुपये, 24,000. यानंतर आहे पॉवर ऑफ मशीन. मशीनचा खर्च आहे फॅक्टरीमध्येच येणार आहे. पॉवर ऑफ मशीन 48,000, 48,000 रुपये. सॅलरी टू फॅक्टरी सुपरवायझर. फॅक्टरी सुपरवायझर फॅक्टरीचाच खर्च आहे. सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर 60,000 रुपीज, 60,000 रुपये. शोरूम एक्सपेन्सेस. शोरूममध्ये आपण माल विक्री करण्यासाठी ठेवतो, बरोबर. मग शोरूम एक्सपेन्सेस सेलिंगला येतो. ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिसमध्येच येणार आहेत. आणि बाकीचे आयटम आपल्याला माहिती आहेत. म्हणजे झाले फॅक्टरीचे सगळे खर्च आपण घेऊन घेतलेले आहेत. आता याची बेरीज आउटरला न घेता आपल्याला इनर कॉलमलाच घ्यायची आहे, बरोबर. मग बेरीज करूयात आपण त्याची. 3,82,000. बेरीज किती आली, 3,82,000. याच्यामध्ये प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ WIP, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. आता वर्क इन प्रोसेसचा ओपनिंग स्टॉक किती आहे, 1 लाख रुपये आहे. हा प्लस केला. मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP, मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण मायनस केला 80,000. आणि मायनस सेल ऑफ स्क्रॅप, मायनस सेल ऑफ स्क्रॅप. आता या उदाहरणामध्ये सेल ऑफ स्क्रॅप कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे याची जी बेरीज वजाबाकी आहे ती मी आउटर कॉलमला घेतो. 3,82,000 म्हणजे 1 लाख ॲड केले, 4,82,000 त्यातून 80 वजा केले, 4,02,000 रुपये. हे 4,02,000 ॲड केले, हे 10 लाख रुपये होते. म्हणजे 14,02,000 रुपये आपल्याला काय मिळालेलं आहे, फॅक्टरी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क कॉस्ट. ठीक आहे, हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यानंतर ॲड ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस एक्सपेन्सेस एकच दिलेले आहेत 68,000. मग याच्यामध्ये एकच आयटम आलेला आहे ऑफिस एक्सपेन्सेस, तो पण मी आउटरला घेतला 68,000. म्हणजे टोटल आलेले आहे 14,70,000. 14,70,000. याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये पुढे काय करतोय आपण, प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती आहे, 70,000. बेरीज करायची आहे, वजाबाकी नाही. मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती आहे, 60,000, 60,000.
14,70,000 मध्ये 70,000 आपण ऍड केले, 15,40,000 झाले आणि 60,000 वजा केले तर 14,80,000 होतील. 14,80,000 होतील. मग या 14,80,000ला आपण काय म्हणतो? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 14,80,000. आता शेवटची स्टेप, ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा एकच आयटम आहे, शोरूम एक्सपेन्सेस 1,00,000 रुपये. जागेअभावी मी इथंच लिहितो, शोरूम एक्सपेन्सेस 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपये. म्हणजे आपल्याला टोटल कॉस्ट किती मिळालेलं आहे? 15,80,000 रुपये. हे आपले काय झालेले आहे? टोटल कॉस्ट 15,80,000 रुपये. आता या उदाहरणामध्ये प्रॉफिट फिगर नाही दिलेली, पण सेलची व्हॅल्यू 20,00,000 सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये जर आपण प्रॉफिट ऍड केला तर आपल्याला सेल्स प्राइस मिळते आणि या उदाहरणामध्ये आपल्याला सेल्स प्राइस दिलेले आहे आणि ते किती रुपये दिलेले आहे? 20,00,000 रुपये दिलेले आहे. मग 20,00,000 रुपये सेल्स प्राइस असेल आणि मालाची किंमत असेल 15,80,000, म्हणजे प्रॉफिट किती झालेला आहे आपल्याला? 4,20,000 रुपये. हा आपला काय झालेला आहे? प्रॉफिट. याप्रमाणे तुम्हाला कॉस्टशीटचं कोणतं एक्झाम्पल दिलं असेल तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. अशा अजूनही काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.